कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नाही अस्तिका, असं काही होणार नाही। मी आहे ना तुझ्यासोबत। अस्तिका, आता आपण एक आहोत, त्यामुळे तुझ्या बरोबर चुकीचं असं काहीच घडणार नाहीये। मी अश्योर करतो तुला। हा, पण एक गोष्ट आहे, म्हणजे विरोचकाने त्याच्या सवयीप्रमाणे, त्याच्या वृत्तीप्रमाणे एखादा नवीन डाव रचलेला असू शकतो। म्हणजे विरोचक कदाचित तुला आमच्याबद्दल, स्पेसिफिकली माझ्याबद्दल काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करेल, जे खोटं असेल अस्तिका। पण जर त्याच वेळी तू विरोचकावर विश्वास ठेवशील तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होईल। माझ्याविषयी, नेत्राविषयी काहीतरी बोलून विरोचक तुला भटकवण्याचा प्रयत्न करेल, तुझ्याकडून पुन्हा काहीतरी चुकीचं करून घेण्याचा प्रयत्न करेल। नाही, मला काही कळत नाहीये, मी गोंधळून गेले। अस्तिका, मला आता तुझी जास्त काळजी वाटते। म्हणजे काय बघ ना, एखाद्याच्या वाट्याला फक्त सहन करणं एवढंच असतं का? अस्तिका, त्रेतायुगापासून आजपर्यंत तू हे सगळं सहन करतेस, तुझ्याच बरोबर का होतंय असं? त्रेतायुगापासून तुला खूप सहन करावं लागलंय अस्तिका, आणि आजही तुझ्या बरोबर हेच घडतंय। अस्तिका, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? अस्तिका, प्रेम करणं यात चुकीचं काहीच नाहीये, म्हणजे अगदीच नैसर्गिक भावना आहे ती। पण जर या तुझ्या भावनेचीच कदर केली जाणार नसेल तर मग विचार करावा लागेल ना। प्रेम करतेस ना माझ्यावर? माझं तुझ्यावर खूप 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 प्रेम आहे, कदाचित मला शब्दात सांगता येणार नाही एवढं। अस्तिका, प्रेम व्यक्त करण्याची गरज नसते, प्रेम जाणवतं, आणि मला ते जाणवतंय। मी कशी आणि का प्रेमात पडले तुझ्या मला माहित नाही, पण मी तुझ्या प्रेमात इतकी वाहवत गेले आता की मला हा सगळा प्रवास थांबू नये असंच वाटतंय। पण अस्तिका, या प्रवासात अनेक प्रॉब्लेम्स येतील, खूप चढ उतार असतील, विरोचकाने निर्माण केलेले अडथळे असतील। सुषेण, तू माझ्या सोबत असताना मला कशाचीच भीती नाहीये। मला तुझ्या स्पर्शात दुर्मतचा स्पर्श जाणवतो, आणि आता काहीही झालं तरी मी तुला लांब नाही जाऊ देणार। मग त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे। अस्तिका, मला असं वाटतं की आपण आपल्या समोर जे अडथळे येणार आहेत त्याची वाट बघण्यापेक्षा ते अडथळे येऊच नयेत म्हणून काहीतरी प्रयत्न करायला हवे। दुर्मदला आणि तुला विरोचकाने वेगळं केलं, विरोचकाने मारले दुर्मदला, तू तुझा सूड पूर्ण कर, तू तुझा प्रतिशोध पूर्ण कर अस्तिका, तूच संपव विरोचकाला। अस्तिका, जर विरोचकच संपला तर आपल्या समोर काहीच प्रॉब्लेम येणार नाहीत। अस्तिका, तूच संपव विरोचकाला। जमेल ना? संपवशील ना तू विरोचकाला? अस्तिका, हे सगळं मी तुला करायला सांगतोय। मी सामान्य माणूस आहे आणि विरोचक खूप शक्तिशाली आहे। पण मी कसं संपवू विरोचकाला? म्हणजे हे शक्य आहे का?
सगळं शक्य आहे अस्तिका. मी आहे ना तुझ्यासोबत. विरोचकाला कसं संपवायचं हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला पंचपेटिकेतल्या 4थ्या आणि 5व्या पेटीबद्दल कळायला हवं. तुला माहिती आहे का विरोचकाने पंचपेटिकेतली 4थी पेटी कुठे लपवली? नाही. अस्तिका, आपल्याला पंचपेटिकेतल्या 4थ्या आणि 5व्या पेटीबद्दल जर नाही कळलं तर आपल्याला नाही कळू शकणार विरोचकाला कसं संपवायचंय ते. हा, अस्तिका, तू काही करून विरोचकाकडून पंचपेटिकेतल्या 4थ्या आणि 5व्या पेटीबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न कर. अस्तिका, तू अजिबात घाबरू नकोस. मला माहिती आहे विरोचकाशी लढणं सोपं नाहीये, पण आपल्याला लढावं लागेल अस्तिका. आणि एक महत्वाची गोष्ट, आपल्यामधलं हे सुंदर नातं, तुझं माझ्या आयुष्यात येणं, तुझ्या मनात माझ्याबद्दल असलेला राग, त्या रागाचं प्रेमात झालेलं रूपांतर, या सगळ्याला काही ना काहीतरी अर्थ आहे अस्तिका. आणि हा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला त्या पेट्याच फायदेशीर ठरू शकतात. म्हणून काही करून आपल्याला त्या पेट्या लवकरात लवकर मिळवायला हव्या. त्या पेट्या नेत्राच्या हाती येण्याआधी आपल्या हाती यायला हव्यात. तुझ्या सुडासाठी आणि तुझ्या माझ्या प्रेमासाठी तुला या पंचपेटिकेतल्या 4थ्या आणि 5व्या पेटीबद्दल माहिती मिळवावीच लागेल. तू खूप मोठा धोका पत्करलायस. नाही बाबा, मी खूप क्लिअर होतो. आमचं प्लॅनिंगच झालं होतं तसं. पण अस्तिकाला संशय नाही आला? नाही. अद्वैतचं फोनवरचं बोलणं इतकं खरं होतं की अस्तिकाला संशय येणं शक्यच नाही. तिलाही ते खरं वाटलं असेल. पण आत्या, मला एका गोष्टीचं वाईट वाटतंय. ही अशी कटकारस्थानं करणं, कोणाला तरी फसवणं, हा मुळात आपला पिंडच नाहीये. ही विरोचकाची वृत्ती आहे, पण तरी आपल्याला हे सगळं करावं लागतंय. मित्र, आपला शत्रू ज्या थराला जातो त्या थराला जाऊन आपल्याला त्याला उत्तर द्यावं लागतं. आणि तूच म्हणतेस ना, हे युद्ध आहे म्हणून. मग युद्धात डावपेच खेळावेच लागतात, करावेच लागतात. तू प्लीज गिल्ट घेऊ नकोस. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.